माजलगाव धरणाविषयीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर या धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये देखील खूप मोठी वाढ झाली असल्याचं देखील या आलेल्या अधिकृत आकडेवारीमधून समोर येताना पाहण्यास मिळत आहे। नेमकं माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे, याचबरोबर धरणामध्ये सध्या पाण्याची आवक किती क्युसेसने सुरू आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। माजलगाव धरणाची आत्ता एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आल्याची म्हणावी लागणार आहे। माजलगाव धरणामध्ये जी पाण्याची आवकमध्ये खूप मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। 70.052 क्युसेस किलोमीटरच्या इतक्या वेगाने पाण्याची जी आवक आहे ती माजलगाव धरणामध्ये सुरू असल्याचं या आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर 260.00 दलघमी इतका झालेला आहे। आणि माजलगावचे जे धरण आहे ते आत्ता जर पाहिलं तर ह्या 2 ते 3 तासामध्ये जवळपास माजलगाव धरण हे 83% पोहोचलं असल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। कारण माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे माजलगाव धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये खूप मोठी वाढ झाला असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे माजलगाव जे धरण आहे ते 83% पोहोचला असल्याचं ह्या अधिकाऱ्याकडून दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव धरण क्षेत्रामध्ये बिंदुसरा, सिंदफणा, उपळी ह्या ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये तुफान प्रकारची वाढ झाली असल्याचं देखील ह्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। ह्याचबरोबर माजलगाव परिसर व धरण क्षेत्रामध्ये देखील जोरदार पाऊस हा गेल्या 24 तासापासून पडत असल्यामुळे माजलगावच्या धरणाची टक्केवारी ही झपाट्याने वाढत असल्याचं देखील ह्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। माजलगावचं जे धरण आहे ते 83% पोहोचलं असल्याचं या आलेल्या अधिकृत आकडेवारीमधून समोर आलेलं आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।